नमस्कार. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. सकाळी सेन्सेक्स जवळजवळ 4000 पॉईंटनी खाली होता, परंतु जसजसे कामकाज पुढे गेले तसतसे मार्केटमध्ये थोडी रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट संपताना सेन्सेक्स हा 2227 पॉईंटनी घसरून 78,138 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 743 पॉईंटनी घसरून 22,162 वर बंद झालेला आहे. अमेरिकेमध्ये टेरिफ संदर्भातील सुरू असलेल्या घडामोडींमुळे जगभरातील शेअर मार्केटमध्ये घसरण झालेली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटमध्ये होऊन येथे घसरण बघण्यास मिळालेले आहे. आज सर्व इंडेक्समध्ये घसरण दिसून आलेले आहे. सर्वात कमी घसरण BSE फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये 1.29% झालेले आहे. BSE मेटल इंडेक्समध्ये सर्वात जास्त म्हणजे 6.22% घसरण झालेले आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 3.46% आणि BSE स्मॉल कॅप इंडेक्स 4.13% खाली आहेत. आज निफ्टीमध्ये फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर या एकाच शेअर्समध्ये 0.22% वाढ झालेली आहे. निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ट्रेंट 14.77%, टाटा स्टील 7.77%, JSW स्टील 7.50%, हिंदाल्को 6.36% अशी घसरण आहे. आज FIIने 9,040 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 12,122 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. धन्यवाद.